नमस्कार, रामराम मित्रमंडळी, आपले सर स्वागत करत आहेत आजच्या कार्यक्रमात. आपण पोचलेलो आहे वीर पुरंदर या गावात आणि आपल्या पाठीमागच श्रीनाथ मस्कोबा महाराज यांचं मंदिर आपण पाहू शकताय. आणि आता थोड्या वेळात आपण पाहणार आहे लग्न सोहळा, जे की आपण लवकरच अनुभव. आणि आपल्या बरोबर आलेले आहेत आतिश धसाडे आणि विकास बर्गे, जे की पहिल्यांदाच आलेले आहे वीरच्या यात्रेला. तर कसं वाटतंय तुम्हाला वीरच्या यात्रेला येऊन? छान वाटते. छान वाटतंय. तुम्हाला कसं वाटतंय? खूप आनंद वाटतोय इथे येऊन. एक पावन नगरी मध्ये हे खूप म्हणजे बस एवढंच बस. एवढंच बस का? दोन शब्द तुमच्या इथेच थांबतात का? चालेल, आपण लवकरच भेटू. जे की आता मस्कोबा महाराजांचे पालखी आपण वीर मध्ये आहे. खूप छान असं सुंदर हे बॅकग्राऊंड. अशा प्रकारे काही काढण्याची मस्कोबा यांचं वीरच्या यात्रेला पहिला दिवस, लग्नाचा दिवस आहे. आणि आता थोड्याच वेळाने पोशाख केला जाईल रावतांकडून आणि त्याच्यानंतर आपण पालखी बाहेर. आपण आता पोचलेलो आहे गाभाराच्या एंट्री मध्ये. आता आपण आपण आता आत आलेलो आहे आणि थोड्याच वेळात सर्व भाविक भक्तांचं सहर्ष आपलं स्वागत. श्रीनाथ मस्कोबा महाराज माता जोगेश्वरी यांचा पोशाख चालू आहे. समस्त ग्रामस्थ राऊत मंडळींच्या वतीनं हा पोशाख चालू आहे. थोड्याच वेळात लग्न सोहळ्यात सुरुवात होईल. स्वागतम स्वागतम सुस्वागतम, स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आज श्रीनाथ मस्कोबा महाराज आणि आई माता जोगेश्वरी यांचा लग्न सोहळ्याचा पारंपरिक लग्न सोहळा हा चालू होणार आहे. आज तत्पूर्वी आत्ता राऊतांचा आणि दंदोले यांचा मानाचा पोशाख चालू आहे. तरी सर्व भाविकांनी जिथे आहे तिथे शांत चित्ताने बसून घेण्याची कृपा करावी. आपल्याला सगळ्यांना हा लग्न सोहळा पाहायचा आहे. खूप दिमागात हा लग्न सोहळा होणार आहे. आत्ताच राऊत आणि दंदोले यांचा मानाचा पोशाख चालू आहे देवांना. तरी सर्व भाविकांनी या लग्न सोहळ्यासाठी आलेल्या सर्व भक्तांचे भाविकांचे सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. आपलं स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. आलेल्या सर्व भाई भक्तांचं पुन्हा एकदा सहर्ष असं स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. आलेल्या सर्व भाई भक्तांचं सहर्ष असं स्वागत. आता वीरच्या ह्या पालखी अगोदरच डाव्या बाजूला उभी आहे आणि काही क्षणात कोडीची पालखी देवळात आत एंटर होईल. त्याच्यानंतर छबिन्याला व लग्नाला सुरुवात होईल.
झालं झालं. मंदिर प्रदक्षिणा होऊन कुणी पालख्या 8 वाजे आल्यानंतर लग्नसोहळा पार पडला जाईल. आज भाविकांनी कुठल्याही भाविकांनी जागा सोडू नये. यानंतर सोहळा हा पालख्या 8 आल्यानंतर संपन्न होईल याची परवानगी दक्षता घ्या. हे पहा, वीर नगरीमध्ये उपस्थित असलेल्या सर्व भाविकांना प्रेमाचं आवाहन. यानंतर महाराजांची पालखी बाहेर पडून पुन्हा जेव्हा मंदिरामध्ये येईल त्यानंतर या ठिकाणी पारंपरिक विवाह सोहळा हा संपन्न होईल. कृपया कुणीही आपली जागा सोडायची नाहीये. मंगलाष्टकांच्या सुरामध्ये ग्रामपुरोहितांच्या उपस्थितीमध्ये सर्व खासदार पालख्या मंदिरामध्ये जेव्हा येतील तेव्हा आज महाराज आणि आजचाच जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा संपन्न होईल. मंगलाष्टकांच्या सुरामध्ये विवाह सोहळा 2 वाजता संपन्न होईल. खाली उतरा. याही वर्षी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्तांचं त्यांना काढा तिथले ते गाडा पलीकडले. चला गर्दी कमी. प्रमाणे श्री क्षेत्रामध्ये भक्ती, शक्ती, संस्कृती आणि परंपरा याचा महासागर उचललेला आहे. संतांचा महासागर उचललेला आहे. सर्व भाविक भक्तांना विनंती, कृपया आपण शिस्तीचं पालन करावं. पूर्वेकडे दरवाजातून मंदिरामध्ये जेवण बाहेर पडण्यासाठी आपण वापर आता पहिलं लग्न लागलेलं आहे राऊतांचं आणि त्याच्यानंतर आता आपण पालखी बाहेर पडणार आहे देऊळवाड्यातनं. आणि देऊळवाड्यातनं बाहेर पडल्यानंतर बहिणीला भेटाभेटीचा आहे कार्यक्रम होणार. दाबून धरा तिकडे. दाबून धरा रे. दाबून धरा रे तिकडे. सरळ चला. जागे हल नका एवढं. चला सरळ चला. थांबू नका. सरळ चला. थांबू नका. चला इथले गर्दी कमी करा. चला इकडे. चला इकडे. मंदिरातून बाहेर पडेल. दुपारची होऊन श्रीनाथांची पालखी मंदिरातून श्री क्षेत्र वीरगावची जुनी वेळ म्हणजे आकार तीर्थ या ठिकाणी जाईल. आणि तिथून वाईची पालखी, कनेरीची काठी या सगळ्या काठ्यांची भेटाभेट झाल्यानंतर पुन्हा एकदा मंदिरामध्ये प्रवेश करेल. कृपया शांतता राखा.
कृपया शांतता राखा. आता ही आरती होत आहे दुपारती. काय शांतता राखा. कृपया शांतता राखा. कृपया शांतता राखा. काही क्षणात दुपारती संपन्न. पवार साहेब, हो पवार साहेब. कृपया माहिती संपर्क साधा पवार साहेब. बाळकांनी कृपया आवाजाकडे लक्ष द्यायचंय. लहान मुलगा झोपलेला आहे. जीवन नाव आहे त्याचं. त्याच्या आजोबा या ठिकाणी आहे. जीवन नावाचं नाशिकचं लहान मुलगा आहे. तो झोपलेला आहे. कोणाकडे असेल तर कृपया आमच्याकडे ते आजोबा या ठिकाणी आलेला आहे. एक लहान मुलगा. जीवन नाव आहे त्याचं. जीवन. हो, पवार साहेब. चला, बालकांनी कृपया सहकार्य करा. भाविकांनी सहकार्य करा. चला, समोर थांबलेले आहेत. दर्जावरचे खाली उतरा. दर्जावरती जे कोणी भाविक असतील ते खाली उतरायचं. चला गर्दी कमी करा. हे वरती काढलेले पोरं त्यांनी खाली यायचे कृपया. आता ही दुपारती आपल्या कासव आलेली आहे आणि कासव आता मुलांना विनंती आहे त्यांनी खाली उतरायचे. दुपारती चालू.